नमस्कार. जन्मपत्रिकेतील संख्या योगांपैकी 3 योग आपण आज एकत्रितच पाहूया. शूलयोग, युगयोग आणि गोलायोग अशी ह्या 3 योगांची नावं आहेत. शूलयोग म्हणजे जन्मपत्रिकेत 7ही ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7 ग्रह, बाकीचे ग्रह नाहीत. म्हणजे राहू, केतू, हर्षल, प्लुटो, नेपच्यून हे ग्रह यामध्ये येत नाही. हे 7ही ग्रह जर जन्मपत्रिकेमध्ये कोणत्याही 3 राशींमध्ये विभागून बसले असतील तर तो शूलयोग झाला असं मानलं जातं. युगयोग, युगयोग म्हणजे हे 7ही ग्रह कोणत्याही 2 राशींमध्ये विभागून बसले असतील तर तो युगयोग झाला असं मानलं जातं. आणि तिसरा योग आहे गोलायोग. तर जन्मपत्रिकेमध्ये कोणत्या तरी एकाच राशीमध्ये हे सगळे 7च्या 7 ग्रह एकत्रित बसले असतील तर तो गोलायोग झाला असं मानलं जातं. हे 3ही योग ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशुभ मानले जातात. या योगाद्वारे त्या व्यक्तीला दारिद्र्य प्राप्त होतं. अशी व्यक्ती आपल्या वागणुकीमुळे दुःखी असते, संशयी वृत्तीमुळे दुःखी असते. अशांना मित्रसुद्धा चांगले लाभत नाही. पण प्रत्येक गोष्टीवरती प्रयत्नांनी मात करता येते. जर अशा व्यक्तीचं लग्न जर बलवत्तर असेल, लग्नेश बलवत्तर असेल तर तो प्रयत्नाच्या माध्यमातून यावरती मात करू शकतो. तर हे 3ही योग दारिद्र्य देणारे आहेत आणि या योगाद्वारे स्नेही सोबतीसुद्धा चांगले लाभत नाही आणि आपल्या संशयी वृत्तीमुळे आणि रागीट वागण्यामुळे अशी व्यक्ती दुःखी असते. पण यावरती प्रयत्नाने मात करता येते. हरिओम.